श्री गुरुचरित्र अध्याय 7 कैकशी म्हणजेच रावणाची माता. शिवपूजन केल्याशिवाय कधीच अन्न ग्रहण करीत नसे. एक दिवस तिला शिवलिंग मिळाले नाही. क्षणाचाही विलंब न करता तिने वाळूची एक लहानशी पिंड तयार केली आणि त्याला शिव मानून प्रार्थना करू लागली. ते दृश्य पाहून रावणाला कमीपणा वाटला. तो धावत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तुला वाळूची पिंड नव्हे, मी साक्षात कैलास पर्वतच आणून देतो. तो थेट कैलासाकडे गेला. आपल्या 20 बाऊंनी पर्वत हलवू लागला. त्रिभुवन हजरले, दैव विभवर झाले. पार्वती थरथर कापू लागली. तेव्हा भोळेशंकर म्हणाले, हा कोण अहंकारी व्यक्ती, म्हणत हाताने कैलासावरती दाब दिला. क्षणात रावण पर्वताखाली दडपला गेला. वेदनेने विवरत तो ओरडला, हे नीलकंठ, मला वाचवा. त्याची ताळमळ पाहून भोळेशंकरांना दया आली आणि त्यांनी रावणास मुक्त केले. मुक्त होताच रावणाने आपले मस्तक छेदले, स्वतःच्या आतड्याची वीणा बदवली आणि त्या वेदनेच्या तारा झंकारत शिवाची अशी दिव्य स्तुती केली की कैलास सुद्धा स्तब्ध झाला. भोळेशंकर प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितला. रावण म्हणाला, माझ्या मातेसाठी कैलास द्या. शंकर शांतपणे म्हणाले, कैलास नाही, माझे आत्मलिंग घे. ते माझे प्राण आहेत, पण वाटेत भूमीवर ठेवू नको. रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला. देव घाबरले. विष्णूंनी नारद व गणपतींना ही योजना सांगितली. सूर्यास्ताचा भास निर्माण केला. नारदाने रावणाला थांबवले. संध्यावंदनाचा विचार करता त्याला एक भोळा ब्राह्मण कुमार दिसला. तो म्हणजे बटू रूपातील गणपती. रावण म्हणाला, हे बाळा, माझे आत्मलिंग धरशील का? गणपती म्हणाले, जर मला पेलवले नाही, मी 3 हाका मारीन. तुम्ही आलात नाहीत तर ते आत्मलिंग मी खाली ठेवीन. रावण संध्या करत असताना गणपतींनी 3 हाका दिल्या आणि रावण येईपर्यंत आत्मलिंग भूमीवर ठेवले गेले. त्या क्षणी ते लिंग कायमचे स्थिर झाले. रावण धावत आला, आक्रोश केला, संपूर्ण शक्ती लावली, पण ते लिंग हल्लेच नाही. गायीच्या कानासारख्या आकृती असल्यामुळे गोकर्ण महाबळेश्वर नावाने ओळखू जाऊ लागले, जिथे स्वयं महादेव आजही निवास करतात. अशाच नवनवीन व्हिडिओ आणि अध्यायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.